व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू अनदर ऑनलाईन क्लास. ओके, आज आपण बघणार आहोत द नेक्स्ट पॉईंट म्हणजे पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स. पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स स्टुडंट्स, जे काही पॉप्युलेशन एक्झिस्ट करत आहेत डिफरंट टाईपच्या स्पेसिसमध्ये, डिफरंट टाईपच्या स्पेसिसचं विदिन द इन्व्हायरमेंट्स किंवा एखाद्या हॅबिटॅटमध्ये, तर त्यांच्यामध्ये कंटिन्युअसली इंटरॅक्शन सुरू असते. ठीक आहे, तर या इन्व्हायरमेंटमध्ये किंवा हॅबिटॅटमध्ये तुम्हाला कुठेही अशी कोणती स्पेसिस मिळणार नाही की ती आयसोलेट आहे किंवा डिफरंट आहे किंवा ती एकटीच एक्झिस्ट करते आहे. तिला दुसऱ्या स्पेसिसचं किंवा दुसऱ्या पॉप्युलेशनची आवश्यकता नाही आहे, गरज नाही आहे. ठीक आहे, तर असं कोणतेच ठिकाण नाही आहे किंवा अशी कोणतीच सिच्युएशन किंवा असं हॅबिटॅट नाही आहे की तिथे तुम्हाला एका स्पेसिसचं पॉप्युलेशन पाहायला मिळेल. तर जेव्हा या वेगवेगळ्या स्पेसिसचं पॉप्युलेशन एकत्र येते तेव्हा त्यांच्यामध्ये काही ना काही इंटरॅक्शन्स होत असतात. तीच इंटरॅक्शन आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. ओके, तर कोणताच ॲनिमल सर्वाईव्ह करू शकत नाही विदाउट एनी अदर्स ऑर्गॅनिझम्स. ओके, कारण की ॲनिमलला सर्वाईव्ह करण्यासाठी, मग ॲनिमलला सुद्धा सर्वाईव्ह करायचं असेल, फूड लागेल. फूड मिळवण्यासाठी त्याला प्लांटवरती फीड करावं लागेल, म्हणजे त्याला प्लांटची आवश्यकता आहे. पण प्लांटसुद्धा आयसोलेट होऊ शकत नाही किंवा एकटे सर्वाईव्ह करू शकत नाही. जरी ते स्वतः फोटोसिंथेसिस करू शकत असले तरीसुद्धा ते एकटे सर्वाईव्ह करू शकत नाही. त्यांनासुद्धा अदर ॲनिमल्सचा किंवा ऑर्गॅनिझमची आवश्यकता असते. बघा, प्लांटला जर इनऑर्गॅनिक न्यूट्रियनची आवश्यकता असेल तर तो ते न्यूट्रिशन्स सॉईलमधून ऑब्झर्व करतो. पण सॉईलमध्ये जे मायक्रोब्स असतात, हे मायक्रोब्स काय करतात, जे इनऑर्गॅनिक मटेरियल आहे त्याला डिकम्पोज करतात. ओके, किंवा जे ऑर्गॅनिक मॅटेरियल आहे त्याला ब्रेकडाऊन करतात. आणि जेव्हा हे ऑर्गॅनिक मॅटर ब्रेकडाऊन होते तेव्हा त्याचं कन्व्हर्शन इनऑर्गॅनिक मॅटरमध्ये होऊन जाते. ठीक आहे, अशा प्रकारे सॉईलमधून प्लांटला न्यूट्रिशन्स मिळतात, म्हणजे इनऑर्गॅनिक मॅटर मिळतात. ठीक आहे, म्हणजे न्यूट्रिशन मिळण्यासाठी प्लांट्स हे मायक्रोब्सवरती डिपेंड आहे, जे मायक्रोब्स सॉईलमध्ये प्रेझेंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे प्लांट जे स्वतः फोटोसिंथेसिस करू शकतात, स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात, ते सुद्धा एकटे सर्वाईव्ह करू शकत नाही. त्यांनासुद्धा मायक्रोबची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर दुसरी म्हणजे पोलिनेशन्स. प्लांटला जर पोलिनेशन करायचं असेल, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्लांट इन द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द रिप्रोडक्शन्स. तर ते पोलिनेशनसाठी सुद्धा त्यांना काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची मदत घ्यावी लागते, त्याशिवाय ते पोलिनेशन करू शकत नाही. तर पोलिनेशनसाठी सुद्धा त्यांना ॲनिमलची आवश्यकता आहे. विदाउट ॲनिमल ते पोलिनेशन करू शकत नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट. त्यामुळे कोणत्याही हॅबिटॅटमध्ये तुम्हाला असा सिंगल पॉप्युलेशन एखाद्या स्पेसिसचं मिळणार नाही. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे पॉप्युलेशन पाहायला मिळतील आणि या पॉप्युलेशनमध्ये ते इंटरॅक्शन करत असतात. ठीक आहे, तेच इंटरॅक्शन आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. तर स्टुडंट्स पॉप्युलेशन इंटरॅक्शनमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे पॉप्युलेशन इंटरॅक्शन पाहायला मिळतील. पहिले जे पॉप्युलेशन इंटरॅक्शन आहे त्याला आपण म्हणणार आहोत इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन्स, आणि दुसरं जे आहे ते आहे इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन्स. इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन्स. ओके, तर दोन प्रकारचे इंटरॅक्शन्स पॉप्युलेशनमध्ये होत असतात. एक आहे इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. याच्यामध्ये जे इंटरॅक्शन आहे ते टू डिफरंट स्पेसिस पॉप्युलेशनमध्ये या प्रकारचं इंटरॅक्शन होत असते. जे दोन वेगळ्या प्रकारच्या स्पेसिसचं पॉप्युलेशन जर असेल तर त्यांच्या होणारे जे इंटरॅक्शन्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत इंटरस्पेसिफिक पॉप्युलेशन्स. ओके, पण जर एका स्पेसिसच्या पॉप्युलेशनमध्ये किंवा एका स्पेसिसच्या पॉप्युलेशनच्या इंडिव्हिज्युअलमध्ये जर कोणत्या प्रकारे इंटरॅक्शन जर होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ इंट्रास्पेसिफिक पॉप्युलेशन्स. ओके, सो इन दिस टाईप ऑफ interactions occur
between individuals of same species. ओके, फॉर एक्झाम्पल डिअर. तर डिअरमध्ये कॉमन फूड असल्यामुळे एक आणि कॉमन फूड आहे आणि ते फूड जर लिमिटेड असेल तर ते फूड मिळवण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअलमध्ये त्यांच्यामध्येच काय होईल, कॉम्पिटिशन होईल. ठीक आहे. पण सेम ग्रास आहे आणि ग्रास फीड करणारे हर्बिव्हरस, फॉर एक्झाम्पल हॉर्स आणि डिअर. तर हॉर्स आणि डिअरमध्ये जर कॉम्पिटिशन होत असेल त्या ग्राससाठी, कारण ग्रास जर लिमिटेड असेल तर त्या प्रकारच्या इंटरॅक्शनला आपण म्हणणार आहोत इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन. म्हणजे इंटरॅक्शन बिटवीन द टू डिफरंट स्पेसीज आणि एका स्पेसीसच्या इंडिव्हिज्युअलमध्ये होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ इंट्रास्पेसिफिक इंटरॅक्शन्स. ओके स्टुडंट्स, तर सुरुवातीला आपण बघणार आहोत इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन्स. ओके, तर इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शनमध्ये जे कॉम्पिटिशन होते किंवा जे इंटरॅक्शन होते ते एक तर बेनिफिशियल असू शकते फॉर द स्पेसीज, बेनिफिशियल किंवा डिट्रिमेंटल होईल किंवा ते असू शकते न्यूट्रल. ओके, न्यूट्रल म्हणजे काय, नायदर बेनिफिशियल or nor determinant. ओके, दॅट इज कॉल्ड द न्यूट्रल्स. ओके, जेव्हा इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन होते तर त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे दोघांना ते इंटरॅक्शन्स फायदेशीर असू शकते, बेनिफिशियल होऊ शकते, किंवा एकाला बेनिफिशियल होईल दुसऱ्याला होणार नाही. ओके, किंवा ते डिटर्मिनेंटल असू शकते, म्हणजे दोन्हीपैकी एकाला ते हार्मफुल असू शकते. ठीक आहे, एकाला हार्मफुल असेल दुसऱ्याला बेनिफिशियल असेल असंही होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे त्या इंटरॅक्शनचा त्यांच्या दोघेही स्पेसीसवरती काही परिणाम होत नाही, त्यांना ते बेनिफिशियलसुद्धा नाही आणि ते हार्मफुलसुद्धा नाही. अशा प्रकारे तीन प्रकारचे इफेक्ट तिथे आपल्याला पाहायला मिळू शकते. ठीक आहे, हे जे इफेक्ट्स आहे हे आपण इंडिकेट करू शकतो डिफरंट साईनने. ओके, जर आपण असाइन करतो आहे प्लस साईन, असाइन प्लस साईन so it indicate that it is a beneficials. Okay, beneficials. जर आपण निगेटिव्ह साईन तिथे यूज करतो आहे, निगेटिव्ह साईन, त्याचा अर्थ आहे हे डिटर्मिनंट्स आहे. ठीक आहे, सॉरी, डिट्रिमेंटल. ओके, आणि जर आपण झिरो साईन जर असाइन करतो आहे त्यासाठी तर त्याचा अर्थ होतो आहे की इट इज अ न्यूट्रल. ओके, तर साईन लक्षात ठेवायचे की जर प्लस साईन जर असेल, ज्या स्पेसिसबद्दल आपण प्लस साईन इंडिकेट करतो आहे याचा अर्थ ती स्पेसिस काय तिथे बेनिफिशियल आहे त्या इंटरॅक्शनमुळे. निगेटिव्ह साईन जर असेल त्या बेसिसवरती तर दॅट इज मीन ती स्पेसिस जी आहे ती तिथे हार्मफुल आहे तिला ती इंटरॅक्शन. आणि लास्ट ती आहे ती झिरोची सायन्स, झिरो साईन लक्षात ठेवायचं इट इज अ न्यूट्रल, म्हणजे त्या स्पेसिसला त्याच्या इंटरॅक्शनपासून हार्मसुद्धा होत नाही आहे आणि बेनिफिशियलसुद्धा नाही आहे. स्टुडंट्स, आपल्या एन सी आर टीच्या बुकमध्ये एक टेबल दिलेला आहे, त्या टेबलमध्ये डिफरंट टाईपची आपल्याला इंटरॅक्शन दिलेले आहे, पॉप्युलेशन इंटरॅक्शन्स, ज्याच्यावर आपल्याला समजेल की त्या ज्या स्पेसीमध्ये इंटरॅक्शन सुरू आहे ते त्याच्यातली कोणती स्पेसीस बेनिफिशियल आहे, कोणती हार्मफुल आहे किंवा कोणती न्यूट्रल्स आहेत. ठीक आहे, तर तो टेबल बघणे फार गरजेचं आहे. तर इकडेच आपण तो टेबल एकदा बघून घेऊ. तर या टेबलमध्ये तुम्हाला सुरुवातीला दोन स्पेसीस दिलेल्या आहेत. एक दोन स्पेसीस आपण इथे कन्सिडर केलेल्या आहेत. एक आहे स्पेसीस ए आणि दुसरी आहे स्पेसीस बी. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या इंटरॅक्शनचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, कोणती इंटरॅक्शन त्याच्यामध्ये होत आहे, नेम ऑफ इंटरॅक्शन्स. तर स्टुडंट्स, पहिले घेऊ आपण म्युच्युअलिझम्स. म्युच्युअलिझम्स
तर म्युच्युअलिझम जर एखादी स्पेसिस करत असेल, दोन स्पेसिस जर म्युच्युअलिझम्स करत असतील, तर या म्युच्युअलिझममध्ये जे इंटरॅक्शन असते त्याच्यामध्ये दोन्ही स्पेसिस ह्या बेनिफिशियल असतात आणि बेनिफिशियलला आपण प्लस साईनने इंडिकेट करतो आहे. ठीक आहे. तर म्युच्युअलिझममध्ये दोन्ही स्पेसिस बेनिफिशियल असतात. नंतर जो येतो तो आहे कॉम्पिटिशन्स. ओके. जर स्पेसमध्ये कॉम्पिटिशन होत असेल फॉर द स्पेस ऑर द फूड ऑर नॅचरल रिसोर्सेस, तर याच्यामध्ये दोन्ही ज्या स्पेसिस आहेत त्या निगेटिव्ह साईनने आपण इंडिकेट करतो, कारण की दोघांना याच्यामध्ये हार्म पोचते किंवा त्या डिटर्मिनेंटल असतात. ठीक आहे. कारण की त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असते. नेक्स्ट जे इंटरॅक्शन आहे स्टुडंट्स, दॅट इज अ प्रिडिक्शन्स किंवा प्रिडिक्शन्स. ओके. प्रिडिक्शनसुद्धा अशा प्रकारचं आहे की त्याच्यामध्ये एका स्पेसिसला बेनिफिट होतो आहे कारण की त्याला तिथे फूड अवेलेबल होते प्रिडिक्शन केल्यामुळे, आणि दुसऱ्या स्पेसिसला हार्म पोचते म्हणून तिथे निगेटिव्ह सायन्स. ओके स्टुडंट्स. त्याच्यानंतर आहे पॅरासिटिझम. ओके. एक स्पेसिस इथे सुद्धा पॉझिटिव्ह असते आणि एक निगेटिव्ह असते. नेक्स्ट जो आहे तो आहे कॉमनिझम्स. ओके. कॉमनिझममध्ये एक स्पेसिस बेनिफिशियल असते तर दुसरी न्यूट्रल असते. न्यूट्रलला आपण झिरोची साईन, बेनिफिशियल बी नसेल आणि हार्मफुलसुद्धा नसणार. ठीक आहे. आणि लास्ट वन जो आहे तो म्हणजे मेनॅलिझम्स. याच्यामध्ये एक स्पेसिस निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आहे पण दुसऱ्या स्पेसिसला कोणत्या प्रकारचा इफेक्ट होत नाही. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड द मेनिसिझम. ठीक आहे. पुन्हा एकदा बघूया आपण. डिफरंट टाईपचे कॉम्पिटिशन्स आहे. एक आहे म्युच्युअलिझममध्ये दोन्ही स्पेसिस बेनिफिशियल असतात प्लस. दुसरे कॉम्पिटिशन्स ज्याच्यामध्ये दोन्ही स्पेसिस काय असतात अफेक्ट होतात, हार्मफुल होतात, त्यामुळे दोन्ही निगेटिव्ह चाललेले आहेत. ठीक आहे. तिसरं आहे प्रिडिक्शनमध्ये प्रे आणि प्रिडेक्टर असतात. त्याच्यातला प्रिडेक्टरला बेनिफिट मिळतो तर प्रे इथे हार्मफुल होतो, त्यामुळे इथं निगेटिव्ह सायन्स आपण घेतलेली आहे. त्याच्यानंतर पॅरासिटिझम, होस्ट आणि पॅरासाईट, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह असतो म्हणजे बेनिफिशियल असतो आणि दुसरा हार्मफुल होतो होस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण कॉमनिझम बघितलं, त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह असतो म्हणजे बेनिफिशियल होतो पण दुसरी स्पेसिसला कोणताही फरक पडत नाही आहे, ती न्यूट्रल असते. आणि लास्टला बघितलं आपण मेनिसिझममध्ये एक हार्मफुल होऊन जाते स्पेसिस ड्यू टू द प्रेझन्स ऑफ अनदर स्पेसिस आणि दुसरी जी स्पेसिस आहे ती न्यूट्रल असते. ठीक आहे. प्रिडिक्शन्स इज अ टाईप ऑफ द निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. ओके. या प्रकारच्या इंटरॅक्शनमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रकारचे रिस्पॉन्स मिळतात. ठीक आहे. कारण की प्रिडिक्शनमध्ये जे दोन स्पेसिसमध्ये इंटरॅक्शन होते त्याच्यामध्ये एक स्पेसिसला बेनिफिट होते कारण की तिला फूड मिळते आणि दुसरी जी स्पेसिस आहे तिला याच्यामध्ये आपला जीव गमावा लागतो म्हणजे तिथे ती लाईफ लॉस करते जिथे निगेटिव्ह असते. ठीक आहे. आणि जिथे कुठे निगेटिव्ह येईल दॅट इज अ निगेटिव्ह टाईप्स ऑफ रिस्पॉन्स ऑर इंटरॅक्शन्स. ओके. ते जेवढे काही इंटरॅक्शन आपण बघितले ते आपण 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाईड करू शकतो. ठीक आहे. पहिली जी म्हणजे पॉझिटिव्ह इंटरॅक्शन्स. जर कोणत्या प्रकारे दोन्ही स्पेसिसपैकी एका स्पेसिसला किंवा दोन्ही स्पेसिसला जर बेनिफिट होत असेल, फायदा होत असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह इंटरॅक्शन म्हणणार. ठीक आहे. जसं की म्युच्युअलिझम्स. दुसरं म्हणजे निगेटिव्ह इंटरॅक्शन्स. तर निगेटिव्ह इंटरॅक्शनमध्ये जर दोन्हीपैकी एका स्पेसिसला जरी काही हार्मफुल होत असेल तर त्या प्रकारच्या इंटरॅक्शनला आपण निगेटिव्ह इंटरॅक्शन म्हणणार. ठीक आहे. आणि लास्टली जो आहे तो म्हणजे न्यूट्रल इंटरॅक्शन्स. ओके. अशा प्रकारे जे काही इंटरॅक्शन्स आहे आपण त्याला 3 कॅटेगरीमध्ये डिस्टिंग्विश करू शकतो. त्या प्रिडिक्शनमध्ये प्रिडिक्टर जो आहे तो प्रिडिक्शन करतो आहे त्यामुळे याला आपण निगेटिव्ह सुद्धा कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे.
तर प्रिडिक्शनमध्ये येणाऱ्या ज्या 2 स्पेसीस आहेत पॉप्युलेशन, त्यांच्यामध्ये होणारे जे इंटरॅक्शन्स आहेत त्याच्यामध्ये एक जो ॲनिमल असतो तो प्रिडेक्टर असतो आणि दुसरा जो आहे तो आहे प्रे. ओके, तर या दोघांमध्ये हे इंटरॅक्शन होत असते प्रिडिक्शन्स. ओके, तर प्रिडिक्शन आणि प्रे हे जर आपण म्हणलं तर आपल्या लक्षात येणार पहिले जे लक्षात येते एक्झाम्पल्स ते म्हणजे टायगर्स आणि डिअर. ओके, सेकंड एक्झाम्पल आपण लक्षात घेतलं तर ते असेल लॉयल, झेब्रा. ओके, जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर स्पॅरो सुद्धा एक प्रकार प्रिडिक्टर आहे. स्पॅरो अँड दे फीड अपॉन द सीड. ओके, स्पॅरो सुद्धा एक प्रकारचं प्रिडिक्शन करते कारण की ती सीडला खात असते आणि सीडला जर कोणी खाल्लं नसेल तर ते जर्मिनेट होऊन त्यांच्यापासून नवीन प्लांट्स तयार होऊ शकतोय. तर स्पॅरो सीडसुद्धा एक प्रकारचं प्रिडिक्शन्स आहे. ठीक आहे, असे खूप सारे एक्झाम्पल आपण याच्याबद्दल सांगू शकतो. ठीक आहे, पण प्रिडिक्शन जे आहे ते एक इम्पॉर्टंट रोल आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये परफॉर्म करत असते. तेच आपण बघणार आहोत. इम्पॉर्टंट रोल्स ऑफ predictions in and ecosystems. ओके, पहिला जो इम्पॉर्टंट रोल्स आहे तो म्हणजे प्रिडिक्शन्स नॅचरल वे transfer the energy to high ट्रॉपिक लेवल. ओके, तर स्टुडंट्स जसं की प्लांट्स स्वतः फूड सिंथेसाइज करू शकतात पण बाकीचे ॲनिमल्स मात्र फूड सिंथेसाइज करू शकत नाही. ते प्लांटवरती डिपेंड असतात. ठीक आहे, ते एक प्रकारे जे हर्बिव्हरस असतात ते प्लांटला फीड करतात. म्हणजे हे सुद्धा एक प्रकारचं प्रिडिक्शन झालेलं आहे. तर जर प्लांटनी हर्बिव्हरसनी प्लांटला फीड केलं नाही तर ते प्लांटनी तयार केलेली जी काही एनर्जी आहे किंवा फूड आहे ते पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये ट्रान्सफर होणार नाही. ठीक आहे, आणि जेव्हा कार्निव्हरस हे हर्बिव्हरसला फीड करणार नाही तेव्हा ती एनर्जी पुढे नेक्स्ट स्टेपला सुद्धा ट्रान्सफर होणार नाही. म्हणजे हाय ट्रॉपिक लेवलपर्यंत एनर्जी पोहोचण्यासाठी ती एनर्जी ट्रान्सफर होण्यासाठी तिथे प्रिडिक्शन होणे गरजेचं आहे. तर प्रिडिक्शनमुळेच ही जी एनर्जी आहे बेस लेवलला जी असते म्हणजे ॲज टू द प्रोड्युसर म्हणजे ट्रीजकडे ती हाय ट्रॉपिक लेवलपर्यंत पोहोचते ड्यू टू द प्रिडिक्शन्स. ओके, आणि त्यामुळेच जी एन्व्हायरमेंटमध्ये जी एनर्जी आहे ती सर्क्युलेट होत राहते. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं की सातपुढे जे ॲनिमल असतो तो असतो ग्रास. ठीक आहे, एक सायकल आपण बघितली होती फूड चेन की ग्रास जे आहेत त्यांना फीड करतात ग्रास हॉपर आणि जेव्हा ग्रास हॉपरला फीड करतील फ्रॉग आणि फ्रॉगला जेव्हा स्नेक फीड करेल तेव्हा ती एनर्जी स्नेकमध्ये ट्रान्सफर होईल आणि तिथून नंतर ईगलमध्ये. ठीक आहे, अशा प्रकारची फूड चेन असते प्रत्येक इकोसिस्टममध्ये आणि त्या फूड चेनमधूनच काय होते एनर्जी ट्रान्सफर होते. पण एनर्जी ग्रास बनवतात विथ द हेल्प ऑफ द फोटोसिंथेसिस. पण ती एनर्जी पुढच्या ट्रॉपिक लेवलमध्ये ट्रान्सफर होते ड्यू टू द प्रिडिक्शन्स. ओके, जेव्हा ग्रासहॉपर ग्रासला फीड करतील तेव्हाच ग्रासमधली एनर्जी आहे ती ग्रासहॉपरमध्ये ट्रान्सफर होईल. ठीक आहे, तर हे ग्रास जे असतात याला म्हणतो आपण प्रोड्युसर. ठीक आहे, आणि ग्रासहॉपर झाला हर्बिव्हरस आणि फ्रॉग हा झाला कार्निव्हरस. ओके, कार्निव्हरस किंवा याला म्हणू आपण कन्झ्युमर.
तर आहे फर्स्ट कन्झ्युमर किंवा प्रायमरी कन्झ्युमर, ठीक आहे. आणि इथे स्नेक असेल, स्नेक नॉट अ स्नॅक. सेकंडरी कन्झ्युमर आणि ईगल असेल टॉप कन्झ्युमर. ओके, म्हणजे ड्यू टू द प्रिडिक्शन्स जी काही एनर्जी इथे ग्रासमध्ये येते ती हायर ट्रॉपिक लेवलपर्यंत म्हणजे स्नेक आणि ईगलपर्यंत पोहोचते, ठीक आहे. इथे जर प्रिडिक्शन झालं नसेल तर ती कधीच एनर्जी तिथपर्यंत पोहोचणार नाही. आणि ईगल हे कधीच ग्रासला खाणार नाही आणि ते स्वतः एनर्जी प्रोड्यूस करू शकत नाही. एनर्जी फक्त प्लांटच प्रोड्यूस करू शकतात, प्रोड्युसरच तयार करू शकतात, ठीक आहे. तर हा मेन रोल झाला आहे प्रिडिक्शनचा. सेकंड म्हणजे इट कीप्स कंट्रोल ऑन प्रे पॉप्युलेशन्स. ओके, तुम्ही जर बघितलं असेल तर जर तुम्ही पिरॅमिड जर बघितले असतील इकॉलॉजीचे तर त्याच्यामध्ये आपल्याला समजते की प्रोड्युसरची संख्या जास्त असते, प्रायमरी कन्झ्युमरची संख्या त्याच्यापेक्षा कमी असते, पण सेकंडरी कन्झ्युमरपेक्षा जास्त राहते. हा नंबर जसा तुम्ही वरती जाचाल टॉपिकल लेवलमध्ये तसा तो कमी कमी होत जातो. आणि सुरुवातीला जे असतात ते प्रे असतात, तर प्रेचा नंबर हा कधी पण कन्झ्युमरपेक्षा कमी जास्त असतो, हा असतो जास्त असतो. आणि तो जर तसाच राहिला तर याचा इफेक्ट काय होईल की जी आपली इकोसिस्टीम आहे ती अनस्टेबल होऊन जाईल, ठीक आहे. त्याचं जे बॅलन्स आहे ते डिस्टर्ब होऊन जाईल आणि ते बॅलन्स मेंटेन करण्यासाठी तिथे प्रिडिक्शनचा मेन रोल तिथे परफॉर्म केला जातो की प्रिडिक्टर जे आहेत ते तो नंबरला कंट्रोल करतात, ठीक आहे. म्हणजे एखाद्या जंगलामध्ये जर डिअर असतील आणि तिथे जर प्रिडिक्टर टायगर जर नसेल तर यांची संख्या एवढी वाढू शकते की विदिन द वीक किंवा मंथमध्ये ते पूर्णपणे जे काही ग्रास आहे फॉरेस्टमध्ये ते पूर्ण ते नष्ट करू शकतात आणि अल्टिमेटली त्याचा इफेक्ट नंतर मग बाकीच्या प्लांटवरती सुद्धा होतो आहे. अशा प्रकारे त्याची फूड चेन जी ती डिस्टर्ब होऊन जाईल आणि फूड चेन डिस्टर्ब झाली म्हणजे तिथे इकोसिस्टीमसुद्धा डिस्टर्ब होऊ शकते. तर खूप मेन रोल्स आहे की प्रेचं पॉप्युलेशन कंट्रोल करणे, ठीक आहे. त्याचं एक चांगलं एक्झाम्पल आपल्याला आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेलं आहे की ऑस्ट्रेलियामध्ये इन 1920मध्ये एक एक्झॉटिक स्पेसिस इंट्रोड्यूस झाली होती. इन ऑस्ट्रेलिया पर्टिक्युलरली इन द इयर ऑफ 1920s. ओके, एक एक्झॉटिक स्पेसिस एंटर झाली होती आणि ती स्पेसिस होती पिकली पियर्स कॅक्टस. ओके, पिकली पियर्स कॅक्टसची स्पेसिस ऑस्ट्रेलियामध्ये इंट्रोड्यूस झाली होती 1920मध्ये. फॉर एक्झाम्पल ओपनशिया, ओके, कॅक्टसची स्पेसिस आहे. NCERTच्या प्रत्येक लाईनवरती किंवा प्रत्येक वर्डवरती क्वेश्चन्स विचारला जातो, ते इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे याला तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि याला एक्झॉटिक स्पेसिस म्हणतात. एक्झॉटिक स्पेसिस का म्हणतात याला, कारण की ही स्पेसिस ऑस्ट्रेलियाची नाही आहे, ती ऑस्ट्रेलियाच्या बाहेरून तिथे आली होती, ठीक आहे. आता या स्पेसिसचं तिथे कोणी प्रिडिक्टर नसल्यामुळे ती स्पेसिस तिथे एकदम एक्स्ट्रीमली स्प्रेड झाली होती. तिने विदिन द काही इयरमध्ये मिलियन्स ऑफ हेक्टर्स कवर केले होते आणि जिथे ते बघाल तो फक्त तिथे पिकल्स पियर कॅक्टसच होते, ठीक आहे. मग याला कंट्रोल करण्यासाठी मग तिथे ऑस्ट्रेलियामध्ये त्याचा जो प्रिडिक्टर होता, तो एक प्रकारचा इन्सेक्ट होता, तो तिथे इंट्रोड्यूस करण्यात आला होता. इंट्रोड्यूस द प्रिडिक्टर जो होता एक मॉथ, ठीक आहे. कॅक्टोब्लॅटिस किंवा कॉन्चिनस इन्सेक्ट. ओके, हा याचा नॅचरल प्रेडिक्टर आहे. जी इथे ही जी स्पेसिस आहे, ठीक आहे, इट इज अ प्रिकल स्पियर्स कॅक्टस जे आहे हे इथे झालं प्रे, ठीक आहे. आणि हा जो इन्सेक्ट झाला हा झाला प्रिडिक्टर, ठीक आहे. आणि जेव्हा हा प्रिडिक्टर ऑस्ट्रेलियामध्ये इंट्रोड्यूस झाला तेव्हा त्याने विदिन काही मंथमध्ये किंवा इयरमध्ये ती सर्व स्पेसिस काय केली, ते नष्ट केली, कंट्रोल केली.
म्हणजे सांगायचा हेतू असा की जी काही पॉप्युलेशन आहे प्रेचं जे खूप मोठं असते ॲज कम्पेअर टू द प्रिडिक्टर, त्याला कंट्रोल करण्याचं काम प्रिडिक्टर करत असतात. आणि याच्यावरती सुद्धा तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतो. थर्ड जो रोल आपण बघणार आहोत तो म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल मेथड. ओके, तर बायोलॉजिकल कंट्रोल मेथड ही ॲग्रिकल्चरमध्ये यूज केली जाते फॉर द कंट्रोल ऑफ पेस्ट. ओके, तर ॲग्रिकल्चरमध्ये जे काही क्रॉपवरती पेस्ट असतात त्यांचेसुद्धा नॅचरल प्रिडिक्टर असतात. तर त्याला जर आपण नॅचरली जर कंट्रोल करत असेल तर आपण त्याचे प्रिडिक्टर तिथे जर इंट्रोड्यूस केले ॲग्रिकल्चर फील्डमध्ये तर ॲटोमॅटिकली ते काय करतील, त्या पेस्टला कंट्रोल करतील. ठीक आहे, तर ते सुद्धा एक प्रकारचं प्रिडिक्शन झालं की ज्या प्रिडिक्शनमुळे काय होते ते पेस्ट कंट्रोल केल्या जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट जो रोल आहे तर तो रोल बघण्यातून आपण एक एक्झाम्पलमध्ये एक रॉकी इंटरटायडल कम्युनिटी जी होती अमेरिकनची, अमेरिकन कोस्टल एरियाची, त्याच्यामध्ये एक स्टारफिशची स्पेसीज होती जी प्रिडेक्टर होती, जी बऱ्याचशा इन्व्हर्टेडवरती फीड करत असे. तर एक्सपेरिमेंटली जेव्हा ती स्पेसीज त्या कोस्टल एरियामधून जेव्हा काढून घेतली तेव्हा मात्र तिचे जे प्रे होते त्यांचा नंबर एकदम असा इन्क्रीज झाला. ठीक आहे, कारण की तिथून प्रिडेक्टर गायब झाला, त्यामुळे त्याला प्रिडेक्टरचं जे प्रेशर त्यांच्यावर होतं ते कमी झालं, त्यामुळे त्यांचे जे पॉप्युलेशन जे होतं ते एकदम इन्क्रीज झालं. ठीक आहे, आणि पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळे तिथे जे फूड रिसोर्सेस असतील ते कमी पडले होते आणि त्यामुळे त्या स्पेसीसमध्ये इंटर कॉम्पिटिशन सुरू झालं. ठीक आहे, तर जेवढ्या काही त्या स्पेसीस होत्या त्यांच्यामध्ये इंटर कॉम्पिटिशन झाल्यामुळे जी स्पेसीस फिट होती ती स्पेसीस तिथे सर्वाईव्ह केली आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या स्पेसीस आहेत त्या तिथून एक्सक्लूज झाल्या. ठीक आहे, ते एक प्रकारे इथे काय झालं की जे डायव्हर्सिटी जी होती प्रे कम्युनिटीची ती इथे काय झाली आहे, कमी झालेली आहे. ठीक आहे, तेच जर ती स्टारफिश जर तिथे प्रेझेंट असते तर हे कॉम्पिटिशन तिथे झालं नसतं आणि जे काय त्या स्पेसीस होत्या त्या एक्झिस्ट झाल्या त्या तिथे एक्झिस्ट झाल्या नसत्या. तर जवळपास तिथे 10पेक्षाही जास्त इनव्हर्टेब्रेटच्या स्पेसीस ज्या होत्या त्या एक्झिस्ट झाल्या होत्या. ठीक आहे, तर म्हणजे याच्यामुळे आपल्याला समजेल की प्रिडिक्टर एक प्रकारे इथे एक इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतो आहे. प्रिडिक्टर हेल्प्स टू मेंटेन स्पेसीस डायव्हर्सिटी in community by reducing intensity of interspecific competitions between कॉम्पिटिटिव्ह प्रे स्पेसीस. तर प्रिडेक्टर जे आहेत ते इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करतात. दे आर हेल्प्स टू मेंटेन द स्पेसीस डायव्हर्सिटी इन द कम्युनिटी. ओके, ज्या कम्युनिटीमध्ये ते प्रिडेक्टर्स आहेत तिथे जे काही प्रेयरची डायव्हर्सिटी आहे कम्युनिटीमध्ये ती मेंटेन करण्यासाठी सुद्धा प्रिडिक्टर मदत करतात. कसं करतात की या प्रेची जी कॉम्पिटिटिव्ह प्रे जे आहेत त्यांची जी स्पेसीमध्ये जे काही इंटर स्पेसिफिक कॉम्पिटिशन होणार आहे ते कॉम्पिटिशन ते होऊ देत नाही, कारण की त्यांच्यावरती ऑलरेडीच प्रिडिक्टरचं प्रेशर असते, त्यामुळे ते स्वतःमध्येच काय कॉम्पिटिशन करत नाही. ठीक आहे, आणि ते जर कॉम्पिटिशन करत नसेल तर त्याच्यामुळे ते एकमेकाला निग्लेक्ट करू शकत नाही किंवा एकमेकाला ते एलिमिनेट करू शकत नाही. अशा प्रकारे प्रिडिक्टर तिथील जी डायव्हर्सिटी मेंटेन करायचं कामसुद्धा परफॉर्म करत असतात. तर याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर दॅट इज अ रॉकी इंटरटायडल कम्युनिटी ऑफ अमेरिकन कोस्टल एरिया. ओके, तर हा जो भाग आहे त्याची जी कम्युनिटी होती त्याच्यामध्ये एक स्पेसीस होती तिचं नाव होतं फिस्टर्स. ओके, फिस्टर हे काय होतं एक प्रकारचं स्टारफिश होती. ठीक आहे, आणि ही बऱ्याचशा इन्व्हर्टेब्रेट स्पेसीसवरती फीड करत होती. ठीक आहे, तर जेव्हा ही पायस्टर स्पेसीस तिथून काढून घेतली सर्व सायंटिस्टनी एक्सपेरिमेंटली.
ठीक आहे, त्याच्यामुळे ती निघून नाही गेली, नॅचरली इलिमिनेट नाही करण्यात आलेलं आहे, तर तिला तिथून एक्सपेरिमेंटली काढून घेण्यात आलं. तर त्याचा इफेक्ट असं झाला की तिथे प्रेडेटर नसल्यामुळे जेवढ्या तिची प्रे असतील त्या प्रेची पॉप्युलेशन इन्क्रीज झालं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशन झालं आणि त्या इंटरस्पेसिफिक कॉम्पिटिशनमध्ये जो विनर होता ती स्पेसिस तिथे सर्वाईव्ह करू लागली आणि बाकीच्या स्पेसिसला मात्र तिथून एलिमिनेट करण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे नष्ट झाल्या. तर जवळपास तिथे 10 स्पेसिस ऑफ इनव्हर्टिब्रेट्स 10 स्पेसिस ऑफ इनव्हर्टिब्रेट एलिमिनेट झाले होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे प्रेडिक्टरसुद्धा स्पेसिस डायव्हर्सिटीला मेंटेन करण्यासाठी हेल्प करतात. नेक्स्ट पॉईंट आहे स्टुडंट आपला प्रुडंट प्रिडिक्शन्स. काय प्रुडंट प्रिडिक्शन्स? या प्रुडंट प्रिडिक्शनमध्ये प्रिडिक्टर जो असतो, प्रिडिक्टर्स आर प्रुडंट असतात. ठीक आहे, प्रुडंट असं म्हणजे काय असतं बघा, जर एखादा प्रिडिक्टर एखाद्या इन्व्हायरमेंटमध्ये जर खूप पॉवरफुल असला, ताकदवर असला आणि तो त्याच्या पूर्ण पॉवरचा यूज करतो आहे, त्याची जी एफिशियन्सी आहे ती तो पूर्णपणे यूज करतो आहे आणि त्याचे जेवढे काही प्रेज जर असतील त्या सर्व प्रेला जर तो तिथे ओव्हर एक्सप्लॉइट करतो आहे किंवा त्यांची शिकार करतो आहे, तर एक दिवस असा येईल की सर्व प्रेज आहेत ते सर्व नष्ट होऊन जातील व खतम होऊन जातील. अशा प्रकारे ती जी प्रेची स्पेसिस आहेत ती पूर्ण तिथे नष्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि काही दिवसानं तिथे तो जो प्रिडिक्टर होता तो सुद्धा काय होईल, नष्ट होईल, कारण तिथे फूड संपून जाईल. ठीक आहे, म्हणजे याचा इफेक्ट काय होतो इनडायरेक्टली प्रिडिक्टरवर सुद्धा पडतो आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी डिअर असतील आणि त्याचा जो प्रिडिक्टर टायगर आहे तिथे जर असेल आणि त्या टायगरने अंधाधुंद शिकार करण्यास जर सुरुवात केली तर एक दिवस तो त्या डिअरच्या सर्व स्पेसिस किंवा जेवढं पॉप्युलेशन ते सर्व नष्ट करून टाकेल आणि शेवटी मग त्याच्यावरती उपास मारायची वेळ येईल आणि उपास मारामुळे तो तिथे मरून जाईल. तर हीच गोष्ट जेव्हा प्रिडिक्टरला कळते तेव्हा तो त्याच्या डोक्याचा विचार करतो किंवा दूरदृष्टीचा विचार करून त्याच्या विवेकचा विचार करून शिकार करत असतो. म्हणजे जेव्हा त्याला गरज असेल तेव्हाच तो शिकार करतो आहे. ठीक आहे, अनावश्यक शिकार तो करत नाही. हा जो त्याचा विचार आहे, ही जी विवेक आहे त्यालाच आपण म्हणतो आहे प्रुडंट प्रिडिक्शन्स. ओके, प्रुडंटचाच अर्थ काय होतो आहे, विवेक किंवा बुद्धी. ठीक आहे, म्हणजे बुद्धी लावून तो तिथे शिकार करतो आहे. असं नाही की एका दिवसात सर्व प्राणी मारून टाकायचे नंतर मग उपास मारून तो स्वतः मरून जाईल. त्याला म्हणतात प्रिडिक्टर अँड प्रिडिक्टर्स आर द प्रुडंट्स. जर लिहायचं झालं तर आपण काय लिहिणार याच्यामध्ये, इफ प्रिडिक्टर आर efficient and over exploits then prey might become extinct. So the predator also will be extinct. ओके, म्हणजे खूप इफिशियंटली असा प्रेडेटर असेल आणि तो ओव्हर एक्सप्लोरेशन जर करत असेल, म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त जर शिकार जर करत असेल, विनाकारण जर प्राण्याला मारत असेल, तर त्यामुळे त्याचं जे प्रिय आहे ते एक दिवशी काय होतील, एक्सटिंक्ट होऊन जातील, म्हणजे संपून जातील. आणि त्याचाच परिणाम म्हणजे तो सुद्धा उपासमारामुळे एक दिवस तो सुद्धा एक्सटिंक्ट होऊन जाईल. ठीक आहे, आणि हे झालं, यालाच म्हणतो आपण प्रिडिक्टर प्रुडंट्स. ओके, म्हणजे तो पुढचा विचार करतो आहे भविष्याचा, की जर आपण आताच सर्वांचा शिकार केली तर भविष्यात आपल्याला खायला काय मिळेल. म्हणजे तो एक विवेक बुद्धी तिथे यूज करतो आहे किंवा तो एक दूरदृष्टी तिथे यूज करतो आहे आणि त्याच दृष्टिकोनातून तो शिकार करत असतो. म्हणजे जेवढी गरज असेल तेवढीच तो शिकार करेल, अनावश्यक शिकार तो करणार नाही. त्यालाच म्हणतात प्रिडिक्टर प्रुडंट्स. ओके, ते प्रकारचं इव्होल्युशन्स आहे किंवा एक प्रकारची ॲडॅप्टेशन आहे प्रिडिक्टर्सचं. त्याचप्रकारे प्रिय जे असतात ते सुद्धा ॲडॅप्टेशन करतात टू सेव्ह देमसेल्फ फ्रॉम द प्रिडिक्टर्स. ओके, तर त्यासाठी त्यांनी बरेचसे मेथड किंवा इव्होल्युशन त्याच्यामध्ये केलेलं असते, ॲडॅप्टेशन केलेलं असते. जसं की एक्झाम्पल म्हणजे इन्सेक्ट आणि फ्रॉग्स. बरेचशा इन्सेक्ट स्पेसिस आणि फ्रॉगच्या स्पेसिस आहेत ते क्रिप्टिकल कलर जे आहेत म्हणजे कॅमोफ्लॉज करतात. या कॅमोफ्लॉजमुळे ते ज्या इन्व्हायरमेंटमध्ये आहेत किंवा ज्या हॅबिटॅटमध्ये आहेत त्या हॅबिटॅटमध्ये अशा प्रकारे मॅच होतात की त्याला ओळखणेसुद्धा
कठीण होऊन जाते प्रिडेक्टरला आणि त्यामुळे ते स्वतःला त्याच्यापासून वाचवतात. आणि काही स्पेसीज ज्या त्या प्रेच्या त्या पॉयझनस असतात. फॉर एक्झाम्पल मोनारेच बटरफ्लाय. मोनारेच बटरफ्लायचा जो प्रिडेक्टर्स आहे तो प्रिडेक्टर म्हणजे बर्ड्स असतात. बर्डनं जर एकदा मोनारेच बटरफ्लायला खाल्लं असेल तर तो पुन्हा त्याला खात नाही, कारण की दिस बटरफ्लाय इज डिसटेस्टफुल, चवीला खूप खराब असते. एकदा खाल्ल्यानंतर तो पक्षी पुन्हा त्याला खायचा प्रयत्नसुद्धा करत नाही. खाल्लंच गेलं असेल तरी त्याला तिथे वोमिटिंग होऊन जाते, कारण त्यामध्ये पॉयझन असते. हे पॉयझन या बटरफ्लायमध्ये येते केव्हा, जेव्हा तो कॅटरपिलर स्टेजमध्ये असतो तेव्हा तो काय करतो, या पर्टिक्युलर पॉयझनस वीडवरती फीड करतो आणि त्या वीडमध्ये जे पॉयझन्स आहे ते पॉयझन तो त्याच्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवतो. तेच पॉयझन जेव्हा एखादा प्रिडेक्टर त्याला फीड करतो तेव्हा ते पॉयझन त्याच्या शरीरात जाते, त्याच्यामुळे त्याला वॉमिटिंग होते आणि अशा प्रकारे तो स्वतःचा डिफेन्स करतो बाय केमिकल प्रोटेक्शन्स. ओके, हे झालं ॲनिमलचं ॲडॅप्टेशन. प्रे ॲनिमल जे आहेत त्यांचे इव्होल्युशन झालेलं आहे वॉटर ॲडॅप्टेशनसाठी. तशा प्रकारचे प्लांटसुद्धा एक प्रकारे प्रे असतात, त्यांच्यावरसुद्धा बरेचसे ॲनिमल फीड करतात. त्यामुळे त्यांनीसुद्धा स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी काही मेथड्स लावलेले आहेत, काही इव्होल्युशन केलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. तर प्रिडेक्टर प्रोडंट्स असतात, तर तशा प्रकारे प्रेसुद्धा काय करतात, इव्होल्युशन करतात आणि त्या इव्होल्युशन थ्रू त्यांनी ॲडॅप्टेशन केलेलं आहे आणि त्या ॲडॅप्टेशनच्या मदतीने ते स्वतःला प्रिडेक्टरपासून प्रोटेक्ट करतात. तर ॲनिमल्स तर प्रे असतातच, पण त्यासोबत प्लांटसुद्धा काय असतात, प्रे असतात. ठीक आहे, तर प्लांट जर प्रे असतील तर त्यांचं प्रिडेक्टर कोण आहे, प्लांट जर प्रे असेल तर त्यांचे प्रिडेक्टर असतील. तर दोन प्रकारचे प्रिडेक्टर असू शकतात. एक म्हणजे हर्बिव्हरस आणि दुसरे म्हणजे इन्सेक्ट्स. ओके, जे इन्सेक्ट फीड ऑन प्लांट सॅप अँड अदर पार्ट्स ऑफ प्लांट्स. ओके, अशा इन्सेक्टला म्हणतात फायटोफॅगस. फायटोफॅगस म्हणजे असे इन्सेक्ट जे प्लांटवरती फीड करतात. तर जे काही टोटल इन्सेक्ट आहेत त्यातले 25% जे इन्सेक्ट आहेत, 25% जे इन्सेक्ट आहेत ते फायटोफॅगस आहेत. ठीक आहे, म्हणजे ते प्लांटवरती फीड करतात. तर हे दोन प्रिडेक्टर्स मेन प्लांटचे आहेत. ठीक आहे, आणि यांच्यापासून प्लांटला स्वतःला वाचवण्यासाठी प्लांट बी सुद्धा काही इव्होल्युशन केलेलं आहे, ॲडॅप्टेशन केलेलं आहे. तर त्याने दोन डिफेन्स डेव्हलप केलेले आहेत. एक जो डिफेन्स आहे तो म्हणजे मॉर्फोलॉजिकल डिफेन्स. ओके, आणि सेकंड जो आहे तो म्हणजे केमिकल डिफेन्स. तर मॉर्फोलॉजिकल डिफेन्समध्ये त्याने काय केलं आहे की हर्बिव्हरसपासून स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी त्याने थॉर्न्स डेव्हलप केलेले आहेत. ओके, थॉर्न्स म्हणजे काटे. तर हे जे थॉर्न्स होते ते सुरुवातीला लिप्स होते, पण लिप्सचं अशा प्रकारे इव्होल्युशन झालेलं आहे की त्यांचं आता कन्वर्शन थॉर्न्समध्ये झालेलं आहे. आणि थॉर्न्स जर असतील तर कोणते हर्बिव्हरस त्या प्लांटच्या जवळ जाण्याला घाबरेल, कारण की त्याला काही हात नसतात स्वतःला वाचवण्यासाठी. त्यात मॉथच्या थ्रूच फिडिंग करायला लागत असते. तर स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी एखादा काटा जर त्यांच्या तोंडात अटकला असेल तर त्याला काढतासुद्धा येणार नाही, कारण त्याच्या पायाला बोटं नसतात. तर त्या एक प्रकारे ते त्याच्यापासून दूरच राहतात. ठीक आहे, तर थॉर्नसुद्धा एक प्रकारचं मॉर्फोलॉजिकल डिफेन्स आहे प्लांटचं, स्वतःला हर्बिव्हरसपासून वाचवण्यासाठी. आणि याचं एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर दॅट इज ॲकेसिया आणि कॅक्टस. ओके, ॲकेसिया आणि कॅक्टस जे आहेत ते जे एक्झाम्पल्स आहेत NCERTच्या बुकमध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पलवरती क्वेश्चन येतात, त्यामुळे एक्झाम्पल चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड म्हणजे केमिकल डिफेन्स. बरेचसे प्लांट जे आहेत ते पॉयझनस केमिकल सिक्रेट करतात आणि त्याला स्टोअरसुद्धा करतात. ठीक आहे, आणि जेव्हा याच्यावरती हर्बिव्हरस किंवा इन्सेक्ट फीड करायला येतात तर त्या पॉयझन्समुळे त्यांचं प्रोटेक्शन त्यांच्यापासून होत असते. ठीक आहे,
तर एक प्लांट स्पेसीज आहे, वीड स्पेसीज आहे. वीड स्पेसीज आहे ज्याचं वीड कॅलोट्रॉपिस एक वीड आहे. ही तुम्हाला सर्वीकडे दिसेल, पुऱ्या ग्राउंडवरती सगळीकडे पसरलेली दिसेल, हिरवीगार असते बिलकुल. असं वाटतं जर की इथे जर एखादा ग्रासिंग ॲनिमल जर आला किंवा ब्राउझिंग ॲनिमल जर इथं आला तर त्याला बिलकुल पाहायचंच काम नाही, खूप सारं गवत आहे. पण हे जे ग्रासिंग ॲनिमल्स आहेत किंवा ब्राउझिंग ॲनिमल्स आहेत जसं की कॅटल्स आणि शीप्स, ते अजिबात त्याला खातच नाही, त्याच्यापासून दूरच राहतात. कारण की या कॅलोट्रॉपसमध्ये कार्डिक पॉयझन ग्लायकोसाइड्स केमिकल त्याच्यामध्ये सिक्रेट होते जे खूप पॉयझनस आहे. त्यामुळे जे काही कॅटल्स आणि शीप आहेत किंवा बफेलोज आहेत ते त्याला अजिबातच खात नाही, त्याच्यापासून बिलकुल दूरच राहतात. तर अशा प्रकारे केमिकल डिफेन्सपासून बरेचसे प्लांट्स हे स्वतःला प्रोटेक्ट करतात. ठीक आहे, ते झाले ॲज अ एक्झाम्पल्स केमिकल डिफेन्सचं. की एक स्पेसीज आहे वीडची कॅलोट्रॉपिस, जे कार्डिक ग्लायकोसाइड्स केमिकल सिक्रेट करते जे खूप पॉयझनस आहे, ज्याच्यामुळे याच्यावरती ग्राझिंग अँड ब्राउझिंग ॲनिमल्स फीड करत नाही. ओके, ग्राझिंग अँड ब्राउझिंग ॲनिमल्स. ओके, ग्राझिंग ॲनिमल म्हणजे कोणते ॲनिमल जे ग्रासवरती फीड करतात. ठीक आहे, आणि ब्राउझिंग ॲनिमल म्हणजे जे छोटे छोटे ट्रीज जे असतात त्याच्यावर सुद्धा फीड करतात, त्याला ब्राउझिंग ॲनिमल म्हणतात. ठीक आहे, ते दोन्ही प्रकारचे ॲनिमल्स या वीड्सपासून दूरच राहतात. प्लांट हे केमिकल डिफेन्सने सुद्धा स्वतःला त्यांच्या प्रिडेटरपासून प्रोटेक्ट करत असतात. त्याचे काही केमिकलचे एक्झाम्पल्स आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत, ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, कारण की त्याच्या प्रत्येक वर्डवरती आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, तर काही एक्झाम्पल दिलेले आपल्याला केमिकलचे जे प्लांटमध्ये सिक्रेट होतात. पहिला जो आहे तो आहे निकोटीन. निकोटीन जो केमिकल आहे तो टोबॅको प्लांटमध्ये सिक्रेट केला जातो. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल दिलं आहे कॅफिन. कॅफिनबद्दल मला माहितीच असेल. त्याच्यानंतर दिलेलं आहे क्युनिन. ओके, क्युनिन जे आहे तो आपण अँटी ड्रग्स म्हणून यूज केला जातो, ड्रग्स म्हणून यूज केला जातो फॉर द मलेरिया. अँटी मलेरियल ड्रग्स हा क्युनिन, अँटी मलेरियल ड्रगमध्ये क्युनिनचा यूज केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे स्ट्रेकिन आणि लास्टला दिलेला ओपियम. ओके, हे काही केमिकल्स आहेत जे प्लांटमध्ये सिक्रेट केले जातात. ओके, तर आपण सुद्धा काही कमर्शियल लेवलवरती प्लांटमधून काही केमिकल एक्स्ट्रॅक्ट करतो आहे. ठीक आहे, अ वाईड व्हेरायटी ऑफ केमिकल सबस्टन्सेस सिक्रेटेड. इट इज इम्पॉर्टंट लाईन फॉर द NCERT. अ वाईड व्हेरायटी ऑफ केमिकल्स are extracted from plants on a commercial scale are produced by them as depends from the predators. ओके, तर ही NCERTची लाईन्स आहे, फार इम्पॉर्टंट आहे. आणि त्यासाठी काही केमिकलचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. निकोटीन, कॅफिन, क्युनिन, स्ट्रेप्चिन, ओपियम. ओके, तर आपण जे काही प्लांटपासून काही केमिकल एक्स्ट्रॅक्ट करतो फॉर द मेकिंग ऑफ मेडिसिन्स किंवा काही आणखी कमर्शियल युजेससाठी, तर ॲक्च्युली प्लांट ते केमिकल का सिलेक्ट करतो तर स्वतःला डिफेन्स करण्यासाठी फ्रॉम द प्रिडेटर्स. ओके.